गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुवे तं नमामि। सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। प्रेमाने बोला। या पांगिरगावचे अध्यक्ष उपाध्यक्ष असो मॉडेल मेंबर असो पोलीस पाटील असो जे भी मान्यवर मंडळी असतील आणि आसपासचे भाविक भक्त सज्जन आणि उपस्थित या ठिकाणी सर्व महात्मा महापुरुष, त्याचबरोबर या पुरा एरियाचे आमचे सेक्टर संयोजक महात्मा आदरणीय गणपती गाडीवडरजी, ज्ञान प्रचारक महात्मा पाटीलजी, या अन्य पण जे पण महात्मा असतील सर्वांच्या चरणी दाचा कोटी कोटी धन्यकार योम नमस्कार स्वीकार हो। प्रेमाने बोला। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मलाभ जोडीला। जसही जगदवंदनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हटले त्याचप्रमाणे प्रथम आज या पांगेरी गावामध्ये येऊन विशाल अशा स्वरूपामध्ये तुमच्या सर्वांचं दर्शन करण्याचं सौभाग्य दासला प्राप्त होत आहे। ही पूर्ण सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची फार मोठी दया कृपा आहे। तसं भाई सुजन ह्या गावामध्ये संत निरंकारी मिशनचा प्रथमच हा कार्यक्रम आहे आणि आमचे आदरणीय परिवारने वैक सुजन या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, बोलवलं सर्वांना, आम्हाला पण असू दे सर्वांना। खरोखर एक सदाचारी सहस्र दृष्टांना भारी असं संतांनी म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे वैक सुजनानं एक सूर्य सकाळी उगवतो संध्याकाळपर्यंत अंधाराचा ठाव दिसू देत नाही। तशा प्रमाणे वैक सुजनो की ह्या जगामध्ये विश्व स्वधर्म पाहो, ज्यांनी विश्व बंधुत्व करण्याची संकल्पना ज्या माऊलीने केली तुम्हाला हे माहीत आहे। असे वैक सुजनो की श्रीमंत योगी माऊली महाविष्णू ज्ञानेश्वराया, वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील, या वैक सज्जनो असे महाराष्ट्रामध्ये 55 संत झाले, कर्नाटकमध्ये बरेच संत झाले, कन्नड नाडिನಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠಾಗಿರುವಂತ ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವಣ್ಣವರು ಕೂಡ ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಅವರನ್ನು ನಾವು ಜಯಂತಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। कन्नड समजत नसेल तर खरोखर हे जे करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे समजून करा। आणि म्हणून संत निरंकारी मिशन कुठलाही धर्म पंथ संप्रदाय जात असं काही नाही आहे। हे एक आध्यात्मिक विचारधारेवर चालणारं मिशन आहे, मंडळ आहे। आणि हे सांगण्यासाठी अगोदर ज्या साधू संतांनी प्रयास केला, नरदेहाई झाकतील डोळे बळे चांदळे होती लोक, उजेडा सर्वसे न चालती वाट थुडील बोबाटा जाणून या, तुका म्हणे जाऊ साधवीत वाट भेटे तरी भेटो कोणी। आमचं वाट साधवत जायचं काम आमचं आहे, कुणीतरी भेटणार। लक्षात आलं? कारण नरदेहाला येऊनच डोळं झाकतील, बाकी कुठल्याही देहामध्ये डोळं झाकत नाहीत। मनुष्य जाग असतो तो देह किंवा तो जीव, पण नरदेहाला येऊन नक्की डोळं झाकतो आणि ते उघडायचं काम संत महात्मा महापुरुष करतात। कारण जाग करायचं कामच संतांनी घेतलेलं आहे। कारण ज्या वेळेला धर्माचा अधर्म होतो
या भूतलावर कुणी कुणाला मानत नाही, अशा वेळेला धर्म शिकवण्यासाठी, नीतिमत्ता शिकवण्यासाठी, माणुसकी काय आहे समजावण्यासाठी हा प्रभू परमपिता परमात्मा निराकार असणारा साकार होऊन येत असतो. कारण जे जे धर्म संस्थापनाचे नर ते भगवंताचे अवतार, मागे झाले पुढे होणे देणे भगवंताचे, जसं संतांनी म्हटलं त्याप्रमाणे वैदिक सज्जनांनो की खरोखर आज या गावामध्ये पुन्हा हा आवाज असं काही नाही की या गावामध्ये कीर्तन कमी झाले असतील, प्रवचन कमी झाले असतील, या वैक्षण पुराण सांगणारे आले असतील, पुराण तुम्ही ऐकला असतील, सर्व काही आध्यात्मिक कार्यक्रम या गावामध्ये भरपूर झाले असतील, चालू दे असतील, होत असतात, चांगली गोष्ट आहे. पण वैदिक सज्जनांनो तुम्ही आम्ही 1 महिना पुराण लावलं, 8 दिवस पुराण, जसं तसं त्यांच्या खरोखर व्यासानी, महर्षी व्यासानी 18 पुराणं लिहिली, ज्या त्यामध्ये नैवश्य अरण्यामध्ये 88,000 ऋषी ज्या वेळेला वैष्णव त्यांचा यज्ञ चालायचा आणि यज्ञातनं त्यांना वेळ विश्रांतीला मिळाल्यानंतर या कहाणी सांगत होते आणि त्याचे पुराण बनले. आणि तुम्ही आम्ही त्या पुराणांना मानतो, 4 वेदांना वाचतो मानतो, 6 शस्त्रांना मानतो. पण माऊलीने हरिपाठ मध्ये म्हटलं 24 वेदी जान साई शास्त्री, कारण 18 पुराण हरिशी गाती, मंतुनी नवनीत तैसा घ्या अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मार. जर ही सगळी वैक्षण 4 वेद 6 शस्त्र 18 पुराण, परवा 1-2 दिवसापूर्वी सांगोला तालुक्यात एका गावी दासचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपवून ब्रह्मज्ञान देण्यासाठी दास बसला आणि संपत आल्यानंतर संपल्यानंतर कुणाची काही शंका आहे, डाऊट आहे म्हटल्यानंतर एक सज्जन म्हटला माझी डाऊट आहे, हे सगळी गेल्यानंतर मी जरा बोलतो, मला असताना बोला, आम्हाला काय अडचण नाही. तरी पण वैदिक सज्जन त्यानं सांगितलं की मी 1971ला कृषी अधिकारी चांगला ऑफिसर होऊन रिटायर होऊन तेव्हापासून मी 4 वेद वाचलेत आणि पुराण थोडीफार वाचलेत म्हटलं, मी ज्ञानेश्वरी वाचल्या, हरिपाठ पाठ आहे, अजून लई नावं सांगितलं त्यानं मला, पण मला समजायला काय तयार नव्हतं म्हटलं. वाचत होतं पण माझ्या लक्षात बी राहत नव्हतं, मला कळत बी नव्हतं म्हटलं. पण आज मला खरोखर हे ब्रह्मज्ञान मिळालं आणि त्या आत्मेची ओळख झाली, त्या परमात्मेची आत्मेची ऐक्यता झाली, माझं परमभाग्य उदयाला आलं. बाहेर आल्यानंतर सर्वांना सांगायला लागला वैदिक सज्जनांनो, ही 2 दिवसाच्या पूर्वीची गोष्ट आहे. तर खरोखर वैक्षण तुम्ही आम्ही अभ्यास जरूर करायला लागलोय, सगळं काय करायला लागलोय, करा, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण ज्याच्यासाठी करायला लागलोय, जसं एखाद्या स्त्रीनं सुंदर वैक्षण पायाच्या नखापासून वैक्षण डोक्याच्या केसापर्यंत दागिने लावावं, घालावं, सुंदर नटावं, पण ज्याच्यासाठी नटावा तो जर जीवनात नसेल तर त्या नटण्याला काय अर्थ आहे सांगा मला. नाही कुकवाचा ठाव म्हणे मी आयव, संतांनी क्लिअर लय बोलले, हे संतांचे वचन आहेत बरं का. वैदिक सज्जन ज्याच्यासाठी तुम्ही करायला लागलाय तोच आमच्या जीवनात नसेल तर त्या करण्याला काय फायदा आहे. कधी बी आम्ही म्हणतो ना वैदिक सज्जन, तशा प्रमाणे की वैक्षण देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मूळ कुणाही, देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडसी तीर्थग्रामी. हे मी म्हटलं का, आम्ही म्हणतोय का, संत निरंकारी मिशन म्हणतं का? ज्या साधू संतांना मानता, ज्याची वारी करता, त्या ठिकाणी जातात, सगळं काय करतात ते संत म्हणतायत वैक्षण. की देव देव व्यर्थ काय हिंडता, कशासाठी हिंडता, कशासाठी फिरता आणि काय करता वैक्षण. म्हणून 83,99,999 योन्या भोगून जो अखेरचा मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्या मनुष्य जन्माचा अर्थ किती जणांना कळालाय, किती जणांना कळालेला आहे. एक बिचारा मेंढर घेऊन चालला होता, रस्त्यानं जात असताना सुंदर अशी एक वस्तू गावली त्याला. ते कमीत कमी 2-3 हजारची वस्तू असेल. उचलून घेतला आणि कानाला लावला. ते मेंढर राहणार, कानाला लावला. लावल्याबरोबर कानासनं ते काढली वस्तू बाजूला, 2 गुंड्या दगड सोडकला. समजत ना दगड,
हुडकला, एक खाली ठेवला आणि त्याच्यावर ती वस्तू ठेवलं, ती घड्याळ. दगड हाणणार तेवढ्यात खरा शहाणा एक आला. अरे म्हटलं काय करायलायस, थांब. काय नाही म्हटलं, जरा थांब. अरे थांब म्हटलं, काय करायला, ह्याला कीड लागल्या म्हटलं, फोडून बघतो कसला किडा आहे. कारण किट 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 करायला लागलंय म्हटलं. किती हजारचं घड्याळ होतं ते? 3000चं घड्याळ होतं. पण त्याला किंमत कळाली का? कळाली. त्याला कीड लागल्या. कसला किडा आहे, काय आहे, किटकिट किटकिट करतं असं म्हटलं ना. का? त्यानं कधी पाहिलंच नव्हतं, त्याचा विषयच नव्हता ना. तशी आमची या मनुष्य जन्माबद्दल अवस्था झालेली आहे. आम्ही बोलून जातो कुत्र्याच्या जन्मात अर्थ आहे, पण मी नाही म्हणणार, तुम्हीच म्हणा. असं म्हणतो ना, अरे येणे जन्मेच घडे भजन अनेक जन्मी नाही रे, मनुष्य देह ऐसा गोमटा, याच्यापेक्षा असा गोमटा सुंदर असा जन्म कुठला नाही. म्हणून श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुन उद्धवाला सांगताना सांगितले, सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पाहावे पाठी, या परीने उत्तम कीर्ती रचलीच नाही रे बाबा. या विश्वामध्ये मनुष्यासारखा देह सुंदर मी रचना दिलेली नाही, रचना केलीच नाही. आणि आम्ही म्हणतो माणसाच्या जन्मात काय अर्थ नाही, म्हणजे वैष्णव त्या भगवान श्रीकृष्णाला मानण्यात काय अर्थ आहे? संत तुकाराम महाराजांना आम्ही मानण्यात आणि नाव घेण्यात किती अर्थ आहे आमचा? काय करतोय आम्ही वैक सजनानो? आमची तुमची अवस्था काय झालेली आहे? जसं मला अनेक गोष्ट आठवली. एका गावामध्ये धनगरवाडा असतो ना मोठा, आणि 200-300 मेंढर ते मेंढके राखत होते. एक दिवशी त्यांना काय मनात आलं, आपण मेंढ्यांना काहीतरी शिकूया, बुजवूया, खेळूया, असा त्यांच्या मनात भाव निर्माण झाला. आणि झाल्यानंतर त्यांनी खरोखर 8 दिवस प्लॅनिंग चालू होतं. एक दिवशी खरोखरच वैक्षण ते प्लॅनिंग करायचं, काय शिकवायचं, काय करायचं, मेंढ्यांना काय खेळवायचं. सगळ्यांचा फैसला झाला दोघा चौघांचा की उंच उडी शिकवायची. आता उंच उडी या शाळेतल्या मुलांना जास्त माहित आहे. मग वैक सज्जनानो मेंढेचा खांड इकडे उभा केला आणि थोड्या अंतरावर 2 मेंढके गेले आणि एक 2 फूट उंचीवर, एक 7-8-10 फुटाचं अंतर सोडून 2 फूट उंचीवर कासरा धरला. रशी कासरा आडवा धरला आणि मेंढीला उसकावलं. त्यात बी फुडारी असते वाटतं. गावात बी फुडारी असल्याशिवाय गाव चालत नाही ना. ಎಲ್ಲಿ ಆನಿಲ್ ತಂಪಾಯ್ತಿ ಹೋಗಿ ಹತ್ತಿಪ್ಪತ್ತು ಜನ ಕೂಡಿ ಒಂದೇ ಮನ್ಯಾಗ ಒಳ್ಳೆತನ ನಡೀತಿರ್ತಾರು. ಅದೇ ಮನ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಅವ್ರದ ತಿಂದ ಅವ್ರದ ಕುಡದ್ ಅವರಲ್ಲಿ ಜಗಳ ಹಚ್ಚಿ ತಾವು ಹೋಗಲ್ಲ ಶಿವಾಯ ಮುಗಿಬಾರ್ದು ಅಂತ ಅಲ್ಲಕಲೆ ಜಗಳ ಹಚ್ಚವ್ರ ಹಿರಿಯರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಊರಾಗ ಇರ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ, ಬಹಳ ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. समजलं? 5-25 लोकांचं कुटुंब एका व्यवस्थित आपल्या घरात नांदत असेल, व्यवस्थित एकामेकाला मान सन्मान किंमत देऊन चालला असेल, त्या घरात जाऊन त्यांचंच खाऊन त्यांचंच पिऊन त्यांच्यात भांडणं लावून परत ह्यो गेल्याशिवाय मिटू नये असल्या हिसाबानं भांडणं लावणार पुढारी आमच्या गावात आहेत. तुमच्या गावात पांगिऱ्यात नसतील, चांगली गोष्ट आहे ना. त्या मेंढीला उसकावल्यावर ती मेंढी पळत पळत गेली. त्या कासऱ्यापाशी टोन दिशी उडी मारून निघून गेली. दुसरी मेंढी उडी टोन दिशी मारली, तिसरी मारली, 4-5 मेंढ्या जसं त्या कासऱ्यावरून उड्या मारून पलीकडे गेल्या. त्या मेंढक्याने दोघांनी हसत हसत कासरा खाली सोडला. पण पाठीमागचा जेवढा खांड होता पळत पळत यायचा, पळत पळत यायचा. का उड्या मारत होत्या? पुढच्या 5 मारल्या होत्या म्हणून पाठीमागच्यानी. पण पुढच्यांना कासरा आडवा होता, मारणं गरजेच होतं. पण मागच्यांना काय जरूरत होती का? होती का? कासरा होता का? नव्हता. त्यांनी मारले म्हणून सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसा परास आम्ही नाही म्हणा, ते तुमचं तुम्ही म्हणा. लक्षात आलं का? तसं आमची त्या मेंढरापरी चाल चाललेली आहे की आम्ही वैशिष्ट्य त्यांनी केलं, पूर्वीचे करत आलेत म्हणून आम्ही करावले. पण त्यांना काय आवश्यकता होती त्या गोष्टीची? ते कशासाठी करत होते आणि आम्ही कशासाठी करायला लागलोय? वैशिष्ट्यजनांनो, एक व्यक्ती 50 फूट हिर खोल, 60 वर्षे वय झालेलं,
थंडीचे दिवस कडाक्याचे पडलेले आणि 20 लिटरची घागर भरून पायरीवरून थडपडत थडपडत वर यायला लागला. त्याला विचारलं, बाबा कशाला धडपड करायला लागला तुम्ही? तुला काय माहिती आहे, आमचा नेम आहे, आमचा वडील ह्याच रीतनं ह्या वेळेला घागर भरून आणत होते. अहो म्हटलं, तुम्हाला पाण्याची तर आवश्यकता आहे ना, मग तेच पाणी आता मोटरद्वारे तुमच्या दारात येतंय ना. नाही, नेम आहे, नेम आहे, पूर्वीपासून चालत आलाय. अरे त्यावेळी साधनं नव्हती म्हणून ती लोक आणत असतील, पण आता तुमच्यापाशी साधन उपलब्ध आहे ना, तेच पाणी तिथं येत आहे ना, घ्या. नाही, तसं बाईक सजनानो तुम्ही आम्ही त्यांनी केलं म्हणून आम्ही करायला लागलोय, पण असा अर्थ नाही त्याचा की मला कुणाच्या बद्दल काही खंडन करायचा विषय नाही माझा. तर असा की खरोखर तुम्हाला सांगायचं आहे बाईक सजनानो की अज्ञानात बाहेर व्हा, ज्ञानद बलधिंद अज्ञानद केड नोडय्या. जोपर्यंत भैक्षण इथं या प्रकाश लाईट चालाय तोपर्यंत सगळा हे प्रकाश आहे, नाहीतर नाही. आणि म्हणून भैक्षजनांनो की तुम्ही आम्ही विषय आला होता देवाबद्दल, आमचा विषय चाललाय. आम्ही देवाला मानतो, देवाची भक्ती बी करतो, पण त्याला ओळखलंय का, हा मुख्य प्रश्न आहे. मानणं वेगळं आणि जाणणं वेगळं. कुणीतरी एखादा वयस्कर व्यक्ती आला, आम्ही म्हणतो त्यानं काहीतरी बोलला, तुम्ही माझ्या वडिलासारखा आहे म्हणून मी ग बसतो. काय म्हणतो आम्ही? तुम्ही माझ्या वडिलासारखा आहे, मी ग बसतो. पण माझा खरोखर वडील झाल्यावर तुम्ही माझ्या वडिलासारखा आहे म्हणेन मी. मानण्यामध्ये आणि जाणण्यामध्ये हा फरक आहे. तसं एक सजनो की तुम्ही आम्ही विचार करा की ज्या देवाची भक्ती करतोय त्या देवाला ओळखून घ्या. आणि तो देव कुठे आहे हाही विषय महत्वाचा आहे. म्हणून भैक्षण की तुम्ही आम्ही मग सांगितलं मेंढरापरी चाल आमची किंवा पशुसारखं भैक्षण तुम्ही त्यांनी केलंय म्हणून आम्ही करायचं, हा विषय नाही. की ज्या देवाची भक्ती करतोय त्या देवाला ओळखून घेणं हा मुख्य विषय आहे. काय आहे? अज्ञानामध्ये आम्ही कुणीकडे जाऊ शकणार आहे? माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर आंधळ्या गरुडाची पांग खाते ते कवना उपयोगी जाती, तैसे सत्कर्माची उपयोगी ज्ञाना विनगा. किती सुंदर दृष्टांत देऊन सिद्धांत काय करतायत माऊली बघा. गरुड पंख मजबूत आहेत पण दोन्ही डोळे आंधळे आहेत, दिसत नाही, दिसत नाही. भरारी घ्यायची तयारी, पंख मजबूत आहेत, भरारी घेऊ शकतं, पण कुठल्या दिशेला जाऊ शकतं ते. तसं माऊली म्हणते, अरे बाबा तुमच्या जीवनामध्ये ज्ञान नसेल तुम्ही कुठल्या दिशेला जाऊ शकतील? कारण ही भक्ती कशासाठी करायला लागलाय ह्याचा तरी अर्थ माहित आहे का? आणि म्हणून की खरोखर जसं त्या गरुडाला पंख असेल पण ती कुठल्या दिशेला जाऊ शकत नाही, म्हणून सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज म्हटले चलने में प्रगति नहीं दिशा भी देखनी पड़ती है. भैक्षजन एकट्यानं जर समजा बेळगावला जायचंय म्हणून कोल्हापूरकडे गाडी 100च्या नाही 120च्या स्पीडनं पळवला तर त्याच्या जीवनामध्ये कधी बेळगाव येईल का? येईल? नाही येणार. तसं भैक्षण भक्ती करत असताना ज्याची करायला लागलोय त्याला ओळखणं, त्याला जाणणं, मग मानणं हे महत्वाचं आहे. म्हणून एकाला जाणा एकाला माना एक व्हा असं संत निरंकारी निशांचं. अगोदर त्या देवाला ओळखा आणि मग त्याची भक्ती करा. हा आता प्रश्न आला, देव कुठं आहे? एक समजावून माऊली अजून एका ओळीमध्ये सांगते की आमची अवस्था काय झाल्या. जे जाळ जळी पांगिले ते चंद्रबिंब दिसे, अंतुडले तडेशी काढून झाडले तेव्हा बिंब काही सांग. एक पैलवान रोज हिरीवर आंघोळी करायला जायचा, 5-10 मिनिटं आंघोळी करायचा निघून यायचा. पण एक दिवशी अर्धा तास हिरीत उड्या मारायचा, कारण त्याला त्या पाण्यात हार दिसत होता 2-4 तोळ्याचा. आणि ती उड्या मारायचं, जाऊन खाली गाळाला जायचं, अडकायचं, पण ते हार काय हातात येईना. साईडला एक शेतकरी काम करत होता रानात. म्हटलं याला काय आज मजा वाटायला लागल्या. म्हटला रोज 5-10 मिनिटात निघून जातोय, अर्धा तास झालं उड्या मारायला लागला. मग त्या शेतकऱ्याला ना सांगावं तर निम द्यायला लागतंय. ही एक माणसाच्या मनात भीती असते ना. अशा एवढी वाईट आहे? चांगली बी आहे का वाईट आहे?
माऊली आशा या तृष्णेची व्याख्या करताना किती सांगितले, दरदुरी साप गिळीज तो आहे उभा की तो मासिया वैटाळी जेव्हा तैसे प्राणी कवनाला वाढती तृष्णा. नदीच्या कडेला एका बेडकाला साप गिळायला लागलेला आहे. निम गेल्यानंतर बेडूक जास्त फुगलं, सापाच्या तोंडाची कॅपॅसिटी संपली. आणि तसल्या अवस्थेमध्ये सापानं बेडकाला निम गिळलेला आहे, तोंडात धरलेला आहे, आणि त्या बेडकाच्या जीवी पुढे एक माशी आली आणि ती जीव काढून त्या माशीला खायला लागले. अरे तुझं निम जीवन त्याच्यात गेलं हे पहिला बघ. तशी आमची अवस्था आहे. सगळं संपत आलं, शेवटचा घट मोपा लागला तरी पण देवाचं नाव घेणार आणि त्याचा विचार करणार नाही, अशी माणसाची अवस्था आहे. आणि मग वैदिक सुजनानं त्यानं म्हटलं की आता सांगणं भाग पडलं. तो म्हटलं काय झालं एवढ्या उड्या मारायला? गप इकडी म्हटला, कुणाला सांगायचं नाही, दोघांनी निम घ्यायला येते. हो म्हटला, तिथे बघ म्हटला पाण्यात कसला चमका लागलाय, सोन्याचा हार आहे, आणि ते मी काढायचा प्रयत्न करतोय, गावात नाही. अरे खोड्या, तू मी काय पुरा एक गाव जरी आणून त्या हिरीत उड्या मारला तरी मी तो हार गावणार नाही म्हटला. शाना होता हार. तो वर झाडात अडकावून गेली ती घार. ती कुठं होता हार? झाडात होता वर, आणि ते हुडकत होता कुठं? पाण्यात. बरोबर आहे का? तशी आमची अवस्था झालेली आहे. वस्तू कहा कधी विना आवे हार, अशीच अवस्था झाली ना. हार वर आहे, तो झाडात अडकलेला आणि हो पाण्यात हुडकायला लागलाय. तसं वैदिक सज्जनानो, एक कोळी मासे मारायसाठी जाळं टाकायला गेला, चंद्र मधोमध आलेला, आणि जाळं टाकल्याबरोबर कडला बोपतोय. अरे म्हटला, मास गावायचं सोडून दे, चंद्र माझ्या जाळ्यात पडलाय. अरे ते चंद्र नव्हता, चंद्राचं बिंब होत. तेव्हा तडयेशी काढून झाडले, तेव्हा ते मास राहू दे म्हटला, चंद्र गावलाय, चंद्राचं बिंब गावलंय म्हणून ते जाळं काढून नदीच्या कडेला झाडला. त्यात कुठलं चंद्रबिंब? चंद्राच्या ठिकाणी होता, त्याचं बिंब पाण्यात होतं, तुझ्या हाताला काय लागलं? तशी आमची अवस्था झालेली आहे. तेव्हा देव भेटेल, एवढं व्रत करू, एवढं होम करू, एवढं हवन करू, ते करू, हे करू, काही हाताला लागणार. हाताला लागायचं असेल, जाण तेने सद्गुरु भजे तेने कृत्य कार्य होई, जैसे मूळ संचेनी सहजिशा का पल्लवी संतोषिती एक, सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय. कधी 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 आधी आधी का? कारण सद्गुरु नाही के कृपा मज केली, निज वस्ती दावली माझी मजला. म्हणून वैदिक सुजन की एक राजा होता, पण त्याचा जरा अभ्यास केला होता असं, आणि त्यानं आपल्या प्रधानजीला विचारला, माझ्या या 3 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर द्यायचं नाही तर गेट आउट. अवघड झालं ना त्याला. काय प्रश्न आहेत? म्हटले, देव आहे का? आहे तर दिसत नाही. दुसरा प्रश्न आहे, देव कुठल्या दिशेला आहे? आणि तिसरा प्रश्न आहे, देव काय करतो? ग्रंथ बघितलं, काय 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 मेळ खायना त्याला. वैतागून फिरायला लागलं होतं ते. एका हिरीवर 12 बंडी घालून एक शेतकरी चांगला असला, अभ्यासू, ज्ञानी, सत्संग करणारा, ब्रह्मज्ञानी, मोठ आणत होता. आणि ताण लागलेले ही पाणी प्यायला गेलो, चेहरा वंगाळाव, काय म्हणला, असं का फिरताय काय? माझी अवस्था अशी झालेली आहे, राजानं मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर दिला तर ठीक, नाही तर कामावर मी काढीन, फाशी देते. काय काय प्रश्न आहेत? देव आहे काय जगामध्ये? आहे तर दिसतोय का? का दिसत नाही? दुसरा प्रश्न आहे, देव कोणत्या दिशेला आहे? तिसरा प्रश्न आहे, देव काय? काय नाही म्हटले, ही मोठ सोडल्यानंतर सांग म्हटले राजाला, मी येतो, तू चिंता करू नको, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो. ह्याला अवघड झालं, आम्ही एवढं सगळं करून बसलो, ह्यो 12 बंडीवाला मोठ आणणार आणि ह्यो काय प्रश्नाची उत्तर देणार? ठीक आहे म्हटलंय तर 40 स्वीकारले तर गेले. म्हटले, राजेसाहेब, या आपल्या प्रश्नाचं उत्तर ह्यो देतोय. ठीक आहे, चला मग काय? म्हटला, राजेसाहेब, तुम्हाला प्रश्नाची उत्तर पाहिजे, सांगतो तेवढं काम करायचं. पहिला मला साहित्य लागणार. काय? 1 लिटर दूध घेऊन यायचं, 1 भांड घेऊन यायचं, 1 काडीची पिटी, 1 मेणबत्ती. ठीक आहे, आणले लगेच. राजा बोले,
हा म्हणा तुम्ही, सगळं माहिती आहे ना तुम्हाला. आणल्याबरोबर ठीक आहे, राजेसाहेब ते दूध आणल्यानंतर त्या पातेलीमध्ये ओतलं. राजांना पहिला प्रश्न विचारला, तुमचा काय देव आहे का? तो कसा आहे किंवा दिसत का नाही? का दिसतो? सगळ्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. राजेसाहेब हे काय आहे? दूध आहे. ह्या दुधामध्ये लोणी है? हो है. कुठं आहे? दावा काढून दिसत का? अरे काय शहाणा असशील, या दुधात लोणी आहे, तूप आहे, नाही कसं म्हणतोस तू? दिसत का? आहे का नाही त्यामध्ये? है. पण नक्की गॅरंटी यामध्ये किती? 1000 पट म्हण गॅरंटी. हे दूध आहे, त्या अर्थी ह्याच्या दुधात लोणी आहे. तसं हे जग आहे, या जगाचा करता आहे. हे लक्षात ठेव म्हटले. जसं दुधात लोणी आहे ते त्यावेळी दिसतं, त्याची योग्य प्रक्रिया केल्यानंतर. जसं तिळात तेल आहे पण ते दिसतं का? जब चकमक में आए तवा. जसं तिळात तेल आहे पण ते दिसतं का? दिसतं जरूर, चकमक कधी गेल्यानंतर दिसतं. तसं जगामध्ये देव आहे पण तो असा दिसत नाही, सद्गुरूच्या चरणावर गेल्यावर दिसतो. लक्षात आलं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याला. ठीक आहे म्हटलं. देव कोणत्या दिशेला आहे? पेटवली मेणबत्ती. म्हटले राजन, या मेणबत्तीचा उजेड कोणत्या साईडला पडला? सगळीकडे पडलाय. तसा देव सगळीकडे आहे. कसा आहे देव? सगळीकडे आहे, एका दिशेला नाही. देवाला कुठली दिशाच नाही तर विषय काय? दिशा आम्हाला येते या सगळ्या भूल करायला. दिशाभूल करायला कुणाला येते? आम्हालाच आहे. देव सर्व दिशेला. तिसरी गोष्ट, देव काय खात, देव काय करतो? म्हटलं आता या प्रश्नाचं उत्तर द्यायला राजेश साहेब माझं ऐकते ना, तुम्ही वरून खाली यावं लागेल, सगळा ड्रेस मला द्यावा लागेल. वचन दिलेलं आहे. उतरला राजा खाली. या शेतकऱ्यांनी सगळी कपडे घातली, मुकुट वगैरे घातला आणि जाऊन वर बसला. देव काय करतो? रावाचा, रंकाचा, भिकाऱ्याचा, लक्षापतीचा भिक्षापती, भिक्षापतीचा देव हे करतो. लक्षात आलं? तसं वाईक सज्जनांनो, की देव तुमच्या जवळ आहे, तुम्हीच देव आहे. पण आजपर्यंत म्हणताय पण कुणी दावला का? कुणी त्याची ओळख करून दिसली? तुझा आहे, तुझं पशी परी तू जागा. चुकलाशी का विकलाशी? विकायला लागलेत ना आता. गुंटेवारी स्क्वेअर फुटावर आले, गुंटेवारी जाऊन आता. म्हणून वैक्षण की देव तुमच्या जवळ आहे. कुठं वेगळा आहे देव ते सांगा ना. जसं वैक्षजनानो तिळामध्ये तेल आहे, दुधामध्ये तूप आहे, तसं ह्या विश्वामध्ये कणाकणामध्ये सगळीकडे हा परमात्मा देव भरलेला आहे. देव नाही असं कुठलीही ठिकाण नाही, सगळीकडे देव भरलेला आहे. आणि देव आत्ता पण आहे, कायम आहे. आता आम्ही खेडेगावात आलोय पण देव खेडेगावामध्ये बी नाही आणि इथं पण आहे. तो येत पण नाही, जात नाही. याला गीता प्रमाण आहे. नैनम सिद्धांती शस्त्राने नैनम धाती पावका न चेंकलदंता पण सुचेंती मारुता. मला अग्नी जाळू शकत नाही, पाणी माझं काही बिघडावू शकत नाही, वारा उडवू शकत नाही. मी नित्य अखंड अविनाशी आहे. मी अजन्म आहे. मी जन्मत नाही, मी मरत नाही, येत नाही, जात नाही. अविनाशी आहे, माझा नाश होत नाही. या शब्दाने देखील ब्रह्म आकळता येत नाहीये. काय तुम्ही आकळणार आहे त्याला? केवळ वैक्षण असं जे परब्रह्म आहे, निश्चळ आहे. आजपर्यंत तुम्ही वेदामध्ये वाचलात चिला, उपनिषदामध्ये वाचलात चिला, सगळ्या ग्रंथामध्ये वाचलात चिला. निराकार निर्गुण देव आहे. जळीस्थळी काष्टी पाशाने भरून उरलाय ना. तो जलमतोय, मरतोय नाही, येतोय ना, तुटतोय ना, काही त्याच्यावर होत नाही. असा देव सर्वीकडे भरलेला आहे. त्या देवाची आजपर्यंत तुम्ही गुणगान ऐकला, वर्णन केला सगळं, पण त्या देवाची ओळख करून घेतला का? कुणी दिली का? हा, आतापर्यंत तुम्ही कीर्तन प्रवचन सगळं ऐकला, पण कुठल्या कीर्तनकार प्रवचनकार महाराजांनी असं सांगितलं, या कार्यक्रम संपल्यानंतर ज्या देवाचं वर्णन साधू संतांनी, पीर पैगंबरांनी, शास्त्रांनी, पुराणांनी केलेलं आहे, त्या देवाची तुम्हाला ओळख करून दिली जाईल.
बस कार्यक्रम संपल्यानंतर या, त्या देवाची ओळख करून घ्या आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. केवळ आज संत निरंकारी मिशन सांगतो. लक्षात आलं? त्या देवाची ओळख करून घ्या. आणि म्हणून बाईक की तुम्ही आम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आजपर्यंत ही गोष्ट साध्य झाली नाही, मग तुम्हा आम्हाला का लक्षात येत? म्हणून वैक्षण माऊली सांगते, अव्यक्त निराकार नाही ज्याचे आकार, जेतुनी चराचर त्या हरीशी भज. एवढं पुरावा सांगतायत. एकट्याने म्हटलं हरिपाठ. हरिपाठ फार घन आहे, एवढा सोपा नाही आहे. ज्ञानेश्वरी कठीण आहे, हरिपाठ घन आहे. अहो जगत खरोखर संत शिरोमणी संत नामदेव महाराज, जिथं तुम्ही जाता पंढरपूरला 78 वेळा त्याच्या संग बोलले. कोणा संग? त्या पांडुरंगा संग 78 वेळा बोलले, निवद चारले, सगळं केले. पण एक दिवशी संतांच्या संगतीत बसल्यानंतर नामदेव महाराजांना एवढा अभिमान होता. का अभिमान होता? तो भक्त होता, संत नव्हता. दावा संत वेगळा आणि भक्त वेगळा. लक्षात असू दे. संत वेगळा, भक्त वेगळा, ऋषी वेगळा, मुनी वेगळा, साधू वेगळा, तपस्वी वेगळा, योगी वेगळा. हे सगळ्यांची वेगवेगळी व्याख्या आहे. आणि मग तो भक्त होता. भक्त कुणी होऊ शकतं, पण संत बनणं एवढं सोपं आहे का? भक्त अंधविश्वास मी ठेवू शकतो, पण संत पूर्ण त्याची ओळख करून घेऊन त्याचं ज्ञान घेऊन विश्वास होतो. ज्याला ते ज्ञान होतं परब्रह्माचा, तो संत असतो. आणि संत नामदेव महाराज एवढं बोलले त्याच्या संग. पण ज्या वेळेला ही माऊली, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्त दादा, आमचे गोरोबा काका, ही सगळी संत मंडळी बसल्यानंतर संत नामदेव महाराज कच्चा ठरला. 3 परीक्षा झाल्या, त्यात मी फेल गेला. आणि मग शेवटी आवडे नागनाथला जावं लागलं. आणि तिथं विसोबा क्रेचराच्या वैक्षजन बघितलं पाय पिंडीवर. कारण का गुरुचे पाय, संतांचे पाय देव डोक्यावर घेतो. हे नामदेव महाराजांना तेव्हा कळालं. सोपं आहे का एवढं? आम्ही ज्या देवाला मानतो, देवापेक्षा सद्गुरु श्रेष्ठ, हे तिथं दावून दिलं वैक्षजन. अजून आमच्या भ्रम जात नाही. देव म्हणतो, देवाला मानतो. अरे बाबा, देव सद्गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय? देव सद्गुरुपाशी आहे. तुम्ही कशाला इकडे तिकडे उडकत फिरायला लागलाय? गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव. गुरुच्या चरणावर भाव ठेवल्यानंतर देव आपोआप भेटेल ना तुम्हाला. कशाला भटकत फिरायची गरज आहे? आणि मग वैक्षजन संत नामदेव महाराजांनी, अरे कोण आहे, कसला अधिकारी, देवावर पाय ठेवून झोपलाय. मग आता शरीर जर्जर झालेलं आहे, शक्तीहीन झालेला आहे. कुठं देव नाही तिथं ठेव. जिथं पाय ठेवील तिथं देव. म्हणजे संतांच्या पायी हा माझा विश्वास. म्हणून सर्वे भावे शरण झाले. बरोबर आहे ना? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्वे भाव त्याशी शरण जावे. का बरं? हेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. संतांच्या पायावर विश्वास ठेवला, सर्व भावे शरण गेला, तर वैष्णव तुम्हाला ह्या जी गोपाळाची कृपा होईल. नाहीतर डायरेक्ट तुम्हाला देवाची ओळख होणार नाही. किती ग्रंथ वाचा, वेद वाचा, कारण औषधाची कागद वाचून कधी कुणाचा रोग बरा झाला नाही. औषध घ्यावं लागल, खावं लागल. बरोबर आहे? मग टीचरचं, शिक्षकाचं सिमरन करून काय आमचे दिवटे सर सिमरन केलं तर वैक्षण विद्या येईल? रोग जाए ना डॉक्टर के सिमरन से, विद्या आए ना टीचर के सिमरन से. कधीच असं झालंय? मग आम्ही देवाचं नामस्मरण करायला लागलोय, पण त्या तो देव संतापाशी आहे, संतांच्या पायावर आहे. संतांच्या सक्तीत बसल्यानंतर संत नामदेव महाराज कच्चा ठरला. नाहीतर त्याच्यासारखा अभिमान कुणाला नव्हता की देव माझ्या संग बोलतोय, माझ्या संग जीवतोय. म्हणून वैक्षजन सगळ्यांनी दर्शन घेतलं होतं. माऊलीचं पण, नामदेव महाराजांचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्याला वाटलं माझ्या संग देव बोलतोय, माझ्या संग खातोय पितोय, म्हणून सगळी माझं दर्शन घ्यायला लागले. जरा फुगाला होता, जास्त फुगाला होता. पण त्याचा फुगा मुक्ताबाईने उतरून टाकला. हे म्हटले कोरा, ह्याचा काय दर्शन घ्यायचं? लय राग आला त्याला.
कारण अभिमान असेल त्यालाच राग येतो. ज्या फुग्यात जास्त वैक्षण हवा आहे तोच टकटक उडतोय, हवा नाही तो कशाला उडतो, आहे का नाही. मग वैक्षण त्या संतांनी आमच्यासाठी सांगितलेलं आहे रे. आणि तिथं कच्चा ठरला तेव्हा वैक्षण त्याला औंढे नागनाथला ईश्वरी चरण ब्रह्मज्ञान जसं दिलं ते कसं देता येत या सत्संग संपल्यानंतर ते मिळेल. आणि मग नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज काय म्हणले, सगुण निर्गुण नाही जो आकार साकार होणे तोच ठेला, नामा म्हणे देव अंग संग पाहिला उपदेश केला खेचराने. सगुण निर्गुण भेदच नाही. बर्फ आणि पाणी, बर्फ घाण झाल्यावर दीपकजी कशांत होता आणि बर्फ काय अवघड आहे ना घरी. आता सरळ म्हणता बर्फ पाणी आहे आणि त्याला घाण लागल्यावर पाण्यानंच पाणी होता. तसं आत्म्याला परमात्म्याचीच भेट व्हायला पाहिजे, त्यावेळेलाच तो मुक्तीला मिळेल, अन्यथा नाही. लक्षात आलं. पाणी आणि बर्फ काय वेगळ्या दिसत, बर्फ हातात लगेच पाणी. तसं प्रमाण वैक्षण हे परमात्मा हे निराकार जे है, तुम्ही आम्ही त्याची कधी विचार केला नाही. मग मला सांगा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुक्ती शिष्य मोचंद्राने बोध गोरक्षा केला, गोरक्षा प्रति वळला निवृत्ती दाता ज्ञानदेव सारच उजाळले. आदिनाथ गुरु म्हणजे कोण? शंकर. मच्छिंद्र कोण? विष्णू. शंकर विष्णू ह्यामध्ये ही जोडी चालत आलेले लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ कोण? शंकर. माऊली विष्णू. हे असं जोडीत हे ब्रह्मज्ञान चालत आलं होतं. पण माऊलीनं जिद्द धरून बसली आपल्या सद्गुरूपाशी, है ना. ज्यावेळी ते मोठा महायज्ञ ग्रंथ किती 200 टीका झाल्या होत्या मग त्यावेळी गीतेवर, भगवद्गीतेवर, त्यातली माऊलीची ज्ञानेश्वरी मांडली. लक्षात आलं. एवढी सोपी आहे का ती? भाव धोरणी वाचे ज्ञानेश्वरी त्याच्यावर कृपा करी हरी. आणि मग वैक सजनानो, त्या ज्यावेळी ग्रंथ पूर्ण झाला आणि माऊली सद्गुरूला आशीर्वाद मागण्यासाठी गेली, कारण सद्गुरू विना कुठलंच काम आजपर्यंत कोणाचं पूर्ण झालंच नाही, होणार पण नाही, शक्यच नाही. बिना मांजी बेडा पार नाही होऊ शकता. नावेला चालवणार नावाडीच नाही तर ते कधी होईल का? नाहीतर 1-2-4 पिऊन नदीच्या कडला गेली ती रात्रीच आणि ती नाव बांधून बिचारा घरला गेलाय आणि ह्यानी बसल्यात जाऊन वल्ले मारायला लागले. तर आत्ता येईल मग येईल. अरे पाटच दिवस उगवायची वेळ आली तर वल्लेच मारत होती ती नदी. ह्याच कडला होती. तो नाव कुठं होती? ह्याच कडला होती. अरे नाव गेली का नाही? वल्ले मारत होता. अरे तिला कासरा बांधला होता, ते सोडला नव्हता ना तुम्ही. ती कसं जाईल पुढं? तसं तुमचं अज्ञान सोडायला तयार होत नाही ना तुम्ही, कसं तुम्हाला ज्ञान होईल? बिनकारणाचा रात्रंदिवस पाठच 3 वाजल्यापासून आम्ही सर्व करायला लागलोय. तो सांगत होता मला 3 वाजता उठवतोय महाराज, हलवून मी ध्यान लावतो, श्वास चढवतो. अरे श्वास थांबला पण निरंकार थांबतोय काय? म्हटलं तू कशाचा श्वास चढवतोय? काय ध्यान करतोय? ज्याचं करतोय त्याला आता ओळखलाच, काय करायची गरज आहे? तसं बाईक सुजनो की खरोखर त्यावेळेला माऊली म्हणते, हे जगाला ज्ञान वाटण्याचा मला अधिकार द्या दादा. अरे ज्ञानात असं करू नको. माझ्या नाथपंथाचा नियम आहे, एकानं एकालाच गुरु करायचा. काय नियम आहे? एकानं एकालाच गुरु करायचा, शिष्य करायचा. तू एकच कोणतं शिष्य बनव, हे जगाला वाटू नको. जमणार नाही, मी सगळ्याला वाटणार. आता काय करायचं? अवघड झालं ना. मग शेवटी बाईक सुजनानो, आई वडील देहांत प्रायचित द्यायला जात असताना ज्ञान निवृत्तीनाथ जागे होते आणि माऊलीची आई रुक्मिणी जाग त्याला बोलवून कानात रडत सांगितले होते, माझा ज्ञाना फार प्रेमाचा आहे, फार हत्ती आहे, जिद्दी आहे. तो काही मागटला तर त्याला नाही म्हणू नको, त्याला प्रेमानं सांभाळ, त्याचा लढा पुरव. वचन दिलं होतं आईला, काहीतरी माझ्या पंथाचं होऊ दे म्हणून. ज्ञानेश्वर माऊलीला वाट हे जगाला. तसं नाही म्हटले, आता विश्वात्मके देवे हेने वाघेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. कुणाला म्हटले विश्वात्मके देवे? म्हणजे
कुणाला? निवृत्तीराव माझे विश्वात्मक देवी म्हटले माऊलीनं. सद्गुरूला विश्वात्मक देव म्हटलं त्यांनी. लक्षात आलं का? आणि मग आता विश्वात्मक वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी म्हणजे संतोष होऊन द्या, शांत होऊन द्या. नाहीतर घरात सारखंच मागायला आले कार्ट म्हणून बाईक्षून एखादी बिचारी काय लागले खा घे गुचक मारून, त्याच्यात काय अर्थ आहे देण्यात? तसं नाही, मला संतोष होऊन द्या. आणि मग वैष्णव जसं सुरुवातीला सांगतात विश्व स्वधर्म भूर पावो, तसं वैक्षजनानो की स्व म्हणजे आमचा, मी कोण आहे, मी आलो कुठून, मला जायचंय कुठं, याची ओळख करून वैक्षजन द्यायचं. तेव्हापासून हे ज्ञान खुलं व्हायचं. तुम्हा आम्हाला मिळाले नाही तर काय तुमच्या आमच्या ईशाला येत होते ब्रह्मज्ञान वैक्षजनानो. त्यावेळेच सांगायला लागलोय मी. हे 700 वर्षे किती वर्ष होऊन गेली तेव्हा माऊलीने एक खुल्ला केलेला आहे ब्रह्मज्ञान. आणि आम्ही म्हणतो ब्रह्मज्ञान देणे एवढं सोपं आहे काय, आणि गल्ली बोळात वरडायचं काय, त्याला लई तपश्चर्या लागते आणि त्याला हो माऊन कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं ते तर सांगा. मला एकटा गीता वाचलेला चांगला हुशार तज्ञ माणूस होता. म्हटलं तुम्ही देवाची ओळख करून घ्या, ब्रह्मज्ञान घ्या म्हणून मागं लागताय. अरे म्हटलं तू गीता वाचलाय, तुला किती समजले मला सांग. अर्जुन कधी म्हटला होता 32 वर्षात देवा मला ब्रह्मज्ञान दे, मला भक्ती करायला सांग, म्हटला होता? नाही. मग कोण मागं लागलं होतं? भगवान श्रीकृष्ण ज्ञान घे ज्ञान घे लागला होता का नाही? म्हटलं तुला काय समजलं म्हटलं त्यात. आणि मग आज संध्याकाळ मिशन तेच सांगाले ना, घे ज्ञान. गीता तर किती समजले आम्हाला. कधी मागितला होता तुम्ही? कुणी उल्लेख करून दावायचं मला. उद्याच्याला सांगा आमचे इथं महात्मा संयोजक आहेत, गीता वाचून सांगा आणि 4 दिवसांना सांगा की अर्जुनानं कुठल्या ठिकाणी वैक्षून देवाला अगोदर ब्रह्मज्ञान दे म्हणून मागितलं होतं. तू म्हणतोयस ना शेवटी 10 अध्याय ऐकलं, तू म्हणतोयस ना तुझं ध्यान आहे ना, मग दे असंच म्हटले ना. किती समजावून सांगावं अर्जुनाला देवानं, किती अध्याय खाल्लं, देवाला समजावून सांगायला आलता. तसंच आमची कथा आहे. हो ना, अर्जुन म्हणजे दुसरं तुमचा आमचा अज्ञानी जीवच ना. मग तवा ऐकलं नाही म्हणून अजून फिरायला लागलोय आम्ही. तसंच झालेलं आहे ना. आणि म्हणून ते ब्रह्मज्ञान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज त्या देवाची ओळख करून देते. जो कहो अल्लाह एक है कुल हु अल्लाह अहद अल्लाह सुमद लम यलिद वलम यलद कुलहुन कुफुहद. की देव निर्गुण निराकार आहे, अंग संग आहे, जळी स्थळी काष्टी पाशारी भरून उरलाय. या सत्य सांगतंय त्याचं ऐका वैक्षण. डुप्लिकेट ऐकून काय फायदा होणार आहे? एका गावामध्ये एक कीर्तनकार आले होते आणि त्या कीर्तनकाराला काय सवय होती, मधीच कीर्तनाला मेंढराचा हुबेहूब आवाज काढला आणि तेवढ्यावर काढून का बसला नाही ते बिचारा. असा आवाज काढणारा कोण आहे का म्हटलं. चॅलेंज केलं त्याने. एक धनगराचं बिर्या म्हणून पोर होतं, उठलं, मी काढून जातो म्हटलं, पण आज नाही उद्याच्याला. ठरलं. त्यानं पुढचं कीर्तन रद्द केलं त्या कीर्तनकाराला चॅलेंज दिल्यानंतर. ही घरला गेलं नाही ते बिर्या म्हणायची पोर, सरळ कोंडवडाच घातला. ते मेंढर कोंड आहे. गेलं ते एक लावर घेतलं, पिशवीत टाकलंच, प्रॅक्टिस चालू झालं. दुसऱ्या दिवशी 7 वाजलं, कीर्तन उभारलं. 7:30 पावणे 8 वाजता म्हटलं काल या गावामध्ये बिर्या म्हणायची एक पोर मेंढराचा आवाज काढून होते, ते कुठं आहे, त्याने स्टेजवर यावं. गेल. म्हटलं तू पहिला काढायचं. म्हटलं महाराज तुम्ही पहिला काढायचं. त्यानं काढलं. महाराजानं प्रॅक्टिस होतं ना. आता तू काढ म्हटला. काकत अडकावलंच त्यानं पिशवीत लढत होती. दाबलं त्या. धावल्यावर ते वरडलं. वरडल्यावर पुढे बसलेली काय म्हणावं 1000 लोक. हरा बिर्या महाराज सारखा तुला काय आवाज जमला काय म्हणली ते. महाराज सारखा मेंढराचा आवाज तुला काय जमला. अरे म्हटला ते काढलं पिशवीतलं मेंढरूलावरून पुढे टाकलं त्यानं. तुम्हाला ओरिजिनल मेंढराचा आवाज कळत नाही, डुप्लिकेट मेंढराचा आवाज कळतोय. काय तुमच्यामध्ये अर्थ आहे. ओरिजिनल मेंढरा आवाज करायला ते नाही कळालं तुम्हाला. तसं वैक्षजनांनो संतांनी सांगितली वाणी आम्ही प्रत्यक्षात येऊन सांगतोय वैक्षजनांनो की हजारो लोक येऊन सांगतायत, 100 लोक सांगतायत. अहो एकानं खून केला होता का नाही ते काय माहित, पण 2 जामीन मिळाली म्हणून त्याला फाशी शिक्षा झाली. आम्ही एवढी लोक येऊन सांगतोय, तुम्हाला काय साक्ष पाहिजे अजून सांगा ना. आणि म्हणून वैक्षजनांनो की दुसरा तिसरा आमचा काही उद्देश नाही.
संत निरंकारी मिशन कुणाचा जात धर्म पंथ खाणं पिणं घरदार बदलायसाठी आलेलं नाही. आम्हाला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त तुमचं अज्ञान दूर करायचं आहे आणि ज्ञानावर आणायचं आहे. तुमचा मनुष्य जन्म आमचा सगळ्यांचा सफल व्हावा, सुंदर व्हावा, आमचा उद्देश एवढाच आहे. बाकी आम्हाला काही जास्त त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. म्हणून वैष्णव तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन या भगवद्गीता घेऊन या, नाहीतर भागवत घेऊन या. जे 12 स्कंदाचं आहे, लास्ट पुराण झालंय. त्याच्यामध्ये विष्णूचे 24 अवतार, गुप्त 10 अवतार, पण आहे की नाही? थोडा आहे का ते? 18,000 श्लोक आहेत त्या भागवत पुराणाचं. तुम्ही काय पण घेऊन या, पण त्याच्यामध्ये ज्या देवाचं त्याच्या ज्ञान भक्ती वैराग्य किंवा कर्मकांड भक्ती ज्ञान सांगितले ते तुम्हाला वैक्षण त्या देवाची ओळख करून इथं दिली जाईल. ते ब्रह्मज्ञान तुम्हाला दिलं जाईल. आणि दुसरा तिसरा काय नाही. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर वैक्षण 45 मिनिटांमध्ये ब्रह्मज्ञान दिलं. पुरा गीता सांगितली होती. ब्रह्मज्ञान तर किती थोड्याच वेळात देऊन टाकली होती, सांगितलं होतं. आणि ते ब्रह्मज्ञान वैक्षण तुम्हाला या ठिकाणी आज मिळतं. हे तुमचं परम भाग्य आहे. उगं डोकंदुखी कुणाला काय विचारायचंय त्यांनी डाऊट या, काय अडचण नाहीये वैक्षण. एक माणूस गाढवावर बसून चालला होता. त्यानं विचारला, गाढव बघितलं? लोक सगळी म्हणाली गाढवावरच बसून चालले. आणि विचारला पुढं अनेक त्याला विचारलं, गाढवावर बसलं बघितलं, गाढव बघितलं? कोणच बोली ना. होय होय म्हणाली. एकट्यानं म्हटला, काय शहाणाची? म्हटलं गाढवावरच बसलायच आणि गाढवावर चाललायच आणि काय सांगते विचारतो. विचारायला मला काय अडचण आहे म्हटलं. विचारलं, तुम्हाला काय बिघडालं? मी माझ्या गाढवावर बसलोय, मला माहितच आहे ना. मी गाढवावर चाललोय, गाढवावर बसलो हे मला माहित आहे. पण विचारायला काय अडचण आहे? असं आहे ना. तसं भाईक सजनानो, तुम्ही आम्ही या आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. वेळ संपलेली आहे, आत्ताची संपलेली आहे पण गेली नाही. या जीवनाचं कल्याण करून घ्या. ते ब्रह्मज्ञान घ्या. ज्याला ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात ते ऐका. तुम्हाला साक्षात देवाची ओळख, अंग संग निर्गुण निराकाराची ओळख करून दिली जाईल. नाहीतर असं व्हायला नको. संत तुकाराम महाराज एका गावात कीर्तनला गेले होते. इथे एवढी मोकळी जागा, एवढी बी मोकळी जागा नव्हती कीर्तन सुरू व्हायच्या वेळेला. आणि जसं पण कीर्तन संपलं, बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा करा तुम्ही अपराध सिद्ध मला म्हणतो ना. लास्ट 2च पुढं होते. किती होते? तुकाराम महाराज म्हटले, माझी रात्र सार्थकी लागले. गावाला पटलं नाही, वांध नाही, पण 2 तर शहाणी झाली, 2 तर तयार झाली. 2घाच तर भाग्य होतं. ती पुढची ग बसून ती 2. कशाचं पटतंय महाराज, कशाचं शहाणं होतोय, आम्ही काय सुधारतोय? तुम्ही ज्या घोंगड्यावर उभा राहून कीर्तन करायला, ते घोंगडा आमचा आहे. घोंगड्यासाठी तर बसला नाही. बोलण्याच्या योगात जरी एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, कुणाचं मन दुखावलं असेल तर दास हा मागतोय.